तर हे समोरचे बसलेली व्यक्ती 85 वर्षाचे हे माझे आजोबा. तसं पाहिलं तर माझ्या आईच्या वडिलांचे लहान भाऊ, एक नामवंत पैलवान म्हणून ख्याती असलेले लातूर जिल्हा येथील चाटा एक लहानसं खेडेगाव, त्यांचं नाव शिनाना वडर. पंचक्रोशीतील त्या काळातील नामवंत पैलवानांना आसमान दाखवले असा एक अंदाजे काळ होता तो 50 ते 60 वर्षापूर्वीचा, 1965 ते 1975च्या आसपास. त्यांचं पूर्ण नाव शिनाना शेटिपा पवार. सध्या त्यांचं 85 वय चालू आहे. तर आपण त्यांना एक म्हणजे त्यांचं बालपण कसं होतं, त्यांनी कशा पद्धतीनं कुस्त्या खेळल्या, आज आपण त्यांना विचारणार आहोत प्रश्न. आम्ही त्यांना लाडानं आब्बा म्हणतो. तर आब्बा, सर्वांना नमस्कार करा. नमस्कार. नमस्कार. त्यांना ऐकू थोडं कमी येतंय. तर आपण त्यांना सुरुवातीला विचारू, आब्बा तुमचा एक अंदाजे जन्म कधी झाला असेल? एक अंदाजा तर काय नाही म्हणजे अक्षरांच्या अगोदर नंतर असं काय अंदाज? अक्षरांच्या अगोदर. बरं, तेव्हा केवढे असतात अंदाज तुम्ही? अक्षरांच्या अगोदर म्हणजे आम्हाला थोडं थोडं जाणतंय. बरं, एक 10 वर्षाचे. बर बर. त्यावेळेचा काळ कसा होता? म्हणजे अंधाधुंदी काळ होता हे तर आपल्याला माहितच आहे. हो. इकडे कुणाचं राज्य होतं त्यावेळेस 1947ला, ज्यावेळेस आक्षण म्हणतो आपण, त्यावेळेस इथं कुणाचं राज्य होतं? इंग्रज सरकारचं. इंग्रज सरकार असे ऐकलेले आम्ही. नाही इंग्रज सरकारची नाही, माझ्या वाचण्यात त्या असं वाटतंय की इंग्रज सरकार हे पश्चिम महाराष्ट्राला असतील. इथं निजामाचं राज्य होतं, निजाम. बरोबर. हो. मग त्यावेळेस ह्या चाट्यासारख्या लहान खेडेगावात त्यावेळेस तुम्ही लहान होता. तुम्ही एकूण भाऊ किती? आम्ही 6 जण. बरं. आणि सगळ्यात मोठे? माझ्याहून थोरला भाऊ होता. बरं, ठीक आहे. मग त्या काळामध्ये एकंदरीत आता तुम्हाला एकदम व्हिडिओ एका फिरून दाखवतो. हे त्यांचं एकदम जुनं घर. तर माझ्या पाठीमागं एक म्हणजे काय म्हणते त्याला, माळवद ना? माळवदाचं घर आहे पाठीमागं पडलेलं. त्याच्यानंतर छोटं बांधलेलं आहे. एकंदरीत त्यांचं घर असं आहे. तर मला सांगा आब्बा, त्या टायमाला तुमचं एकंदरीत दिनचर्या कशी होती? सकाळी ज्यावेळेस तुम्ही बालपणीतून तरुण वयात त्या तरुण वयात मग तुम्हाला व्यायामाची आवड कशी निर्माण झाली? थोडक्यात सांगा. आवड म्हणजे ती आम्हाला ती लहानपणापासूनच त्याचं आम्हाला ध्यान होतं. व्यायाम करायचं, कुस्त्या खेळायचं, हिरीमध्ये पवायचं. 8 परसाच्या हिरीतले माणसं मेलेले म्या काढला बुडून. अरे बापरे. 8 परस पाणी, 8 परस जाणे आणि 8 परस येणे. बरं. इतक्या लांबलं बुडाया सुद्धा आम्ही ट्रेंड होतो. मेलेले माणसं बुडू काढला आम्ही. पण भीती वाटत नव्हती? भीती काही नाही. बरं बरं. मग तुम्हाला कुस्तीचं म्हणजे नाद कवा लागला? कुस्तीचा लहानपणापासून नाद होता. म्हणजे कुणाकडून बघून असं तुम्ही कुस्ती शिकलाव की वडिलाचं बघून कुस्ती शिकलाव का मित्राचं बघून? गावच पैलवानची गाव आमचं वडील बी खेळत होती. म्हणजे चाटा हे पैलवानाचंच गाव असं म्हणतात. मग आमच्या वडिलांना आम्हाला दूध पाजवायचं, ह्याला पैलवान करायचं. बरं. असे आमचे वडील म्हणत होते. बरं. मग आम्हाला तालमीत न्यायचं, ह्या पोरावा संघा लावायचं. बरं. त्यांना दन विकून एकाला आपटे करीत चांगले निब्बर झाला. बरं. निब्बर झाल्यावर तर मग तर काय हातच कुणी धरीना. बरं. एवढी खेळच निब्बर. त्या टाइम हिरवट म्हणजे काय, वाघानं जसं अंगावर जंप मारतय अशी पोरं भेट होती. बर. हाबूक जर ठोकला जवळच्या व्यक्तीच्या कंटाळ्या बसत होते. हाबूक म्हणजे काय? दंड वाजविणं असं. हाबूक म्हणजे दंड वाजवणे. अच्छा, आमच्या भाषेत सड्डू म्हणतात. मराठी भाषेमध्ये दंड वाजवायचं, सड्डू म्हणायचं. बर. आता मला सांगा, त्यावेळेस तुमच्या खाण्यामध्ये काय काय होतं? खाण्यामध्ये दुधाशिवाय काही नव्हतं. बरं. सकाळी एवढं दूध. बरं. म्हणजे म्हशी गाई तर असतात? गाई होत्या, म्हशी होत्या.
पिईल एवढं दूध. आमचा बाप काठी घेऊन बसत होतं, एवढं दूध प्यावं लागतंय म्हणून. बरं. हा. अच्छा. सरांना गेल्यावर भाकरी बरी खा, पण एवढं जिरवच. एवढं संपवाच. हा. बरं. आणि असं जवळ काठी घेऊन बसायचं. हा. एवढ्या बैठकी काढावाच लागतंय. बर. 5,000 हजार बैठकी काढीत होतो आम्ही त्या टायमाला. 5,000 बैठका. हा. अरे बापरे. बरं. आम्हाला चाला यायचे नाही, हा. दुखायचे. बर. आमच्या वडिलांना म्हणजे हा रनिंग करा, पळा, बर. हिरीत पावा. हा. 2-2 तास हिरीच्या बाहेर निघू देत नव्हते. अरे बाप. हा. 2-2 तास. 2-2 तास पावायचंच. बर. बुडाया शिकायचं. हा. किती वाढून बुडते ती. बर. हा. हा. तर बुडण्यामध्ये सुद्धा मी न आमच्यातला मित्र एक रावस मेट्या होता. आता सध्या आहेत का ते? ती वारली. वारले का? हा. आमच्याशिवाय आपल्या गावात नव हे 5-4 खेड्यात नाही आमच्या सोनी बुडणार. तुमचे जिगरी मित्र. हा. बर. एवढं दमात मोठं. बर. मग हे म्हणायचं हा. ह्यांच्या बरोबरचे नितवीचे नवनाथ पैलवान, हा. 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 अंकुलीचे हा. रावसाहेब मुळे, म्हणजे आबाचे मित्र. हा हा. आबाचे मित्र. अच्छा. ते सध्या आहेत का वारले? आहेत ते आहेत. दोघं बी. बर. रावसाहेब मुळ्या गेला. हा, गेला पण त्यांचे नाव घे. बर. बर. निजामाच्या काळामध्ये हं. अंधाधुंदीचा काळ असेल, बरोबर? अंधाधुंदी म्हणजे बाहेर निघायला भीती, असं काय असेल ना? हा, असले. बर. पण पुढं आधी म्हणा की निजामच्या काळात म्हणा की हरकाली बर. आधी दीक्षेप स्वतंत्र सैनिक जे आहे आबा मध्ये मध्ये आमची भाषा बोलतेत. 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. बरोबर. बरोबर. इथला. बर. आता मला सांगा, तुम्ही 6 भाऊ, हो. एवढं मोठं कुटुंब. कुटुंब मोठं कुटुंब. बरं. मग त्यात जबाबदाऱ्या कुणाकुणाला काय काय सोपवलं होतं जबाबदाऱ्या? जबाबदारी थोरल्या भावाला कुणबीची. नाव काय थोरल्या भावाचं? नरसिंग. बरं. कुणबीक त्यांनी सांभाळायचं. हा. त्यानं सांभाळची त्यानं. हा. आणि धाकट्या आमच्या भावानं हनुमंतनं बरं. ह्या दोघांनी शेती सांभाळायची. ती सांभाळायची. नाही ह्यानी ती लक्ष्मण कारभारी. हा. लक्ष्मण दुकान, शाळा दुकान शाळा, दुकान, कुठलं दुकान टाकलं होतं त्यांना? किराणा दुकान. किराणा दुकान इथं गावातच होतं का? गावातच. त्या टायमाला. हा. बरं. अजून? आणि बाकीचे पोर मग का दोघं हा. जनावर, बैल, बरं. शेती हाय. बरं. बरं. वसंत जनावर, परप शेरड, हा. हाणत मशीन मामा, हा. शेती, बरं. बरं. आणि शेती. फाता मामा कारभारी, लातूर, टाका. अच्छा. आमची शेती होती हा. शेतामध्ये. हा. अंग राखून. अंग कसं राखायचं? हा. व्यायाम करायचं. बरं. रानात गेलं हा. असं झाडाला धरायचं की बैठकी चालू. हा. कुठं बी बसलं की त्याला जोर काढूच. बरं. व्यायामच ध्यान आमच्या वडिलांना की एवढं जोर आवड. बैठकी काढायचं उगं दम येतो. एवढं व्यायामचा आवड तुम्हाला? व्यायाम चालूच. बरं. व्यायाम कमी झालं की आमचे वडील मारित होत, बरं. काट्या घालीत होतं बदाबद. हा. एवढं व्यायाम करायला पाहिजे. एवढं दूध पेवच लागतंय. बरं. तुम्हाला दूध किती पेत होता तुम्ही? दूध हा. चरबीवर हा 5 लिटर तरी 5 लिटर. आहे नाही, 5 नाही, हा. 2 बरं. लिटर. बरं. हा. 2 लिटर प्यायचं. हं. आणि 1 लिटर पण कुस्करून भाकरी बरा खायचं. बरं. हा. बरं. ज्या वेळेस तुम्ही असं कुस्तीच्या फडात उतरला, हो. त्यावेळेस तुमचं साधारण किती वय होतं? वय वय माझं 15-20 काय अंदाजे? सुरुवातीला आम्ही 12 वर्षापासून फडात उतरला. फाडात उतरला. बरं. तुम्हाला आठवतंय का पहिली कुस्ती तुम्ही किती रुपयाची जिंकली होती? आठवतंय? पहिली 8 आण्याची. बघा. 8 आण्याची. 8 आण्याची 50 पैशाची. बरं. आता किती रुपये झाले आता आताच्या हिशोबात तरी? साधारण आता हिशोबात म्हणल्यावर 50,000 रुपये. हो सरळ. बर. तुम्हाला आठवते का पहिली कुस्ती कुठे खेळली होती आणि कुणासोबत खेळली होती? काय आठवते का? इथं गावातच खेळली होती आमच्या जत्रेत पहिल्याच दिवशी. जत्रा भरती ते गावात. बर. कोण होतं समोरचं माणूस? कोण होतं आठवते? पोरग आठवायला काय गावातल्या गावातले गावातच खेळा. बर. गावातल्या कुस्त्या म्हणजे गावातल्याच पोरावा संघ. बर. हो. पुन्हा बाहेर गेल्यावर दुसरे लोक. पुन्हा परगावचे. बर. ते 8 आणे जिंकल्यानंतर हो. त्या पैशाचं काय केलं पुन्हा तुम्ही? गोळ्या खाल्ल्या. गोळ्या. गोळ्या लेमन गोळ्या लेमन चोकाच्या. हो. बर. 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 सकाळी किती वाजता उठत होता तुम्ही?
सकाळी पहाटे आम्ही 5 वाजता उठत होतो बरं यायमला. आमच्या वडिलांना हा काठीनं ठोकट सटके देऊ उठवत होतं. यायम करा, बैठकी करा, हा वासरू सोडा, दूध काढा, दूध पे, हा हा, आणि जा हिरीला आंघोळीला. मग बरं आणि हिरी म्हणजे जर उड्या आम्ही पवाया गेला हा 2-2 तास आम्ही हिरीच्या बाहेर निघायचं नाही. 2 तास. बापरे हा. दम आला म्हणून पायरीवर नाही बसायचं, हा. गरके मारायचं, घर 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 उग. पण विहिरीमध्येच हिरीमध्ये पाण्यात पवत बरं छावण्या म्हणजे काय दगड लांबके 6-6 त्या फूटचे पायऱ्या, छावण्या- हिरीच्या पायऱ्या असतात म्हणजे. हे 6-6 फूटचे या अशा तिकडे आहे ती लांब हा, 6 तुम्हाला फूटचे. अच्छा अच्छा हा ती दगड पाठीशी बांधून पावलाव दम येईना म्हणून. अरे बापरे हा असं मोकळं पवून पवून दम येईना म्हणून हा पाठीवर हिरीच्या पायऱ्या ज्या असतात तो पायरी हा ना. पाठीशी बांधून पावलाव दगड घेऊन. वजन सुशी पण बुडत नव्हता हो. हा बुडायचं. हा ज्या अजून मुसाळी मारून वर यायचं, श्वास काढायचे, पवायचं, बरं. अजून बुडायचं, हा. अजून तळाला गेलं की अजून वर यायचं की पवायचं. बरं हा एवढी कसरत होती. एवढी कसरत हा. होती बरं तुमच्या जेवणामध्ये काय होतं दूध आणि बाजरीच्या भाकरी. बरं मटण वगैरे खायचं काय सवय पहिलं बैल मटण खात होते की. बरं सस धरणं हा कच्चच खायचं, कच्चं ससं खात होतो कच्चच खायचं. बरं मासे आणले की शिजवून खायचे. खेकडे हा खेकडे सुद्धा बारके असले तर कच्चेच खायचे. बापरे बरं आणि सस धरलं, हा सस निम्म एक टंगड कच्चच खायचं. सस शिजवायचं नाही हा हा बरं शिजवून वाघ शिजवून खाते का? नाही नाही कच्च खाते. कच्चं खाते. म्हणून वाघासारखं आम्ही कच्चच खायचं. बापरे बरं 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 सस कच्च खायचं. हम्म गोरपडी मतर शिजवून खायचं. हा हा खेकडे काही कच्चेच खायचे. मासे काही कच्चे खायचे, काही शिजवून खायचे, काही भाजून खायचे. आणि बरं. फंदीवाळ बरं म्हणजे बाळत होतो. बरं सस हा सस कच्चच खायचं. हा हा हरण धरलं कुत्र्यावानी तरी ती एक टंगड कच्चच खायचं असं तोडू तोडू. बरं हा बरं आता तुम्ही माळ घातला बरोबर आहे होय. का किती वर्षापासून बंद केलं मटन चिकन ती आमची कुस्ती सुटली. कधी सुटली किती वर्ष झाले 20 वर्ष धर अके निंडलंय सर नंतर 20 वर्ष आणलं नाही. हे माझी आजी बसली इथं 20 वर्ष आणलं नाही का? हा साधारण खेळायची आमची कुस्ती सुटायच्या आकारात माळ घातली. बर हो बर माळ घालायचं काय कारण कारण म्हणजे सुचलं कसं नेमकं जगाचं बघून आयला देव देव करावं. अच्छा अच्छा बर हा. बर बर एक वारकरी आमिषच खाणं खाणं खाणंच आहे. हा 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 आता देव देवाला लागायचं म्हणून माळ घातला. बर चांगली गोष्ट गुरु आहे. केलं बस आणि माळ घातला. चांगली गोष्ट आहे, खूप छान. बर आता तुमचं साधारण एक 85 वय असेल माझी हा 85. पण तुमच्या वय तुमचे मित्र आता सध्या आहेत का हयात आहेत हाय, हाय. आहेत आहेत. काय आहेत काय गेले, काय आहेत काय गेले. पण समजा तुमच्याकडे तुमचे मित्र आले किंवा तुम्ही त्यांच्याकडे गेलात होय तर तुमची जुन्या आठवणी तुम्हाला कधी येतात का येतात ना. कुस्ती खेळणं हो. फिरणं हो बर आ ते जुन्या पैलवानालाच आम्ही म्हणता विकून नकाला आला अंग दुखाले रे जरा इथं खेळून येऊ. जाताव खेळताव येताव अजून अंग मोकळं करून. बर बर हं. बर 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 ठीक आहे ठीक आहे. मग अजून काय सांगायचं तुम्हाला नवीन पिढीला नवीन तरुण मुलांनी तुमचा आदर्श कशा पद्धतीने घ्यावा असं तुम्हाला वाटतंय खाण्यात काय बदल पाहिजे किती वाजता उठावं त्याने काय सांगता तुम्ही 2 शब्द सकाळला लवकर उठणे बघा आणि व्यायाम करणे, बर आंघोळ्या करणे, हा दिवस निघायच्या आत दूध पिणे बर किंवा जेवण करणे दुधाबारा बर ही चांगलं आहे. म्हणजे तरुण मुलांनी अशा पद्धतीने त्यांनी हा. दिनचर्या करावं. दिवसाला दिसून आंघोळ केलेलं दिवस निघायच्या आधी हिरीमध्ये पवून घरी येणे, हा. दिवस निघायच्या आधी जेवण करावं बर तर जेवण चांगलं बर पवित्र जेवण. ती हा आंघोळ्या करून गार पाण्यात आंघोळ करून हा. दूध काढून पिणं जेवणं हा ती चांगलं बरं आबा तर शरीराला पचन होतं. बरोबर तुमच्याकडे काय बऱ्याच शेळ्या होत्या
होय. मग किती शेळ्या होत्या? काहीतरी 40-45 शिरडू होतं त्या टायमाला. बर, त्याला चांगलं व्यवस्थित तुम्ही सांभाळल्यानंतर विकून टाकला. हो. बरं. आता हिंडणं होईना म्हणून विकून टाकला. बरं, आता तुम्हाला चालता येत आहे का सध्या? आता दुखतेत सगळे, गुडघे दुखतेत, कंबर दुखती, मानपाट दुखतय, बर. डोळ्याला कमी दिसतंय हा. आणि भाकर चावा गेल्यावर चावत नाही, दात गेले. दात गेलेत. हायत 1-2 तर हालतेत. बर. हं. मग ती म्हातारीनं संकटी करून देत्या. संकट म्हणजे मराठीतून काय म्हणते त्याला संकटला? त्याला बड्या ज्वारीचं पीठ घाटून घोटून शिरा शिरा बनवायचं. पद्धतीनं. बर बर. ज्वारीच्या पिठाचं, गव्हाचं नाही. हा. शिरं बनवायचं. बर. आणि ते मस्त दुधात खा, हा. भाजीत करून खा, कुस करून. बर बर. आणि तिथं चावणं लागत नाही, त्याला गट गट गिळलं की टर पोट फुगतंय. त्याला संकट म्हणतात आपल्या त्याला भाषेत. संकट म्हणायचं. आपल्या भाषेत हा. आणि बर. मराठी लोकांमध्ये शिरा म्हणतात. शिरा म्हणजे ती जेव्हा गव्हाचं शिरे केले म्हणजे. तसा प्रकार. बर बर. ठीक आहे. मग आता आपण जे बसला इथं, ही जुनं घर आहे का? आपलं जुनं घर. पण तिकडे गावात एक घर आहे, ती जुनं वाटतं ना? ती जुनच आहे ती बी. ह्याच्या आधीच? आधीच आहे. ही पुन्हा नंतर ही जमीन घेतली हा. आणि इथं पुन्हा तिकडे जागा पुराणा म्हणून इथं घर बांधली. ही कधी बांधला बाई तुम्ही? ही बांधून बी काहीतरी 30-40 वर्ष झालं. बर बर. एका पाठीमागायला पडलेलं आहे. काय पडापडी झाली. बर बर बर. ठीक आहे. मग कधी कधी तुम्हाला स्वप्न पडते का असं की बाबा कुस्ती खेळलेलं स्वप्नात येते कधी? हो, येतंय की. बरं. हं. स्वप्नामध्ये आलं की उग असं डाव मारून हाणलं की हाताला लागलं की मग जागे व्हायचं. पायला हाताला लागलं माझ्या. हा. बर बर. असा डाव मारा गेलो हा. आणि माझ्या हाताला जमीन फाटदी लागते भुई. बर बर. परत जाग व्हायचं. अरे त्याला हाताला लागलं म्हणून. बर बर. तुम्ही 6 भाऊ ना? बहिणी किती? बहिणी 2. 3 होत्या, 1 गेली. बर बर 2 आहेत. बर. अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. खूप छान वाटलं आमचे आब्बा ते यांचं बालपण आणि यांची कुस्तीबद्दल माहिती घेतली. तर बघा मित्रांनो, कसं जुनं पद्धतीचे लोक कशा पद्धतीने त्यांची जीवनचर्या व्यतीत करत होते. त्यांच्यात म्हणजे जेवणामध्ये काय वापरायचं, जेवण काय काय खायचं, किती वाजता उठायचं, जोर बैठका, व्यायाम, हे आत्ताच्या तरुण पिढींना खूप अवघड आहे. धावपळीच्या काळामध्ये शरीराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं गुडघेदुखी फार कमी वयात, डायबिटीज, शुगर, बऱ्याच असं आजारांना ग्रासलेले आहेत. तर आबा, छान वाटला तुम्ही आमच्या यूट्यूबवरील सर्व मित्रांना तुमच्याबद्दल माहिती घेतली. खूप छान वाटलं. धन्यवाद आबा. त्या टायमामध्ये बैठक